नमस्कार. चला तर शिक्षक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया स्टुडंट पोर्टलवर पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे ॲडमिशन कसे करायचे किंवा पहिलीच्या वर्गातील जे विद्यार्थी आहे ते स्टुडंट पोर्टलला ऑनलाईन कसे करायचे. बघा, हे जे मुलं ऑनलाईन करत आहे आपण हे ऑनलाईन करताना मोबाईलवर करण्यास भरपूर अडचणी येतात. त्यामुळं मी हे कम्प्युटरवर सांगणार आहे. तुम्ही पण हे करत असाल तर कम्प्युटरवरच करण्याचा प्रयत्न करा. बघा, याच्यासाठी काय करायचं, सर्वात आधी आपल्या पी सी किंवा लॅपटॉपवर एक ब्राउझर घ्यायचं. ब्राउझरमध्ये सर्च करा स्टुडंट पोर्टल किंवा स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायचं. त्याच्यासाठी आपल्याला स्टुडंट पोर्टलच्या वेबसाईटवर जायचं, student.maharashtra.gov. मी इथे सर्च करत आहे स्टुडंट पोर्टल. स्टुडंट पोर्टल सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट ओपन होते, student.maharashtra.gov. या वेबसाईटवर क्लिक करायचं. क्लिक करून ही वेबसाईट ओपन करायची. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ह्या काही सूचना दिसतील, जसे की रिक्वेस्ट पाठवणे किंवा रिक्वेस्ट रिजेक्ट करणे या संबंधित. हे आपल्याला खाली येऊन इथे क्लोज वर क्लिक करून हा डायलॉग बॉक्स किंवा ह्या सूचना त्या बंद करायच्या आहेत. आणि बंद केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे लॉग इन करण्यासाठी पेज ओपन होईल. बघा, आता इथे वर आपल्याला इथे शाळेचा युजर आय डी, खाली पासवर्ड आणि इथे कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. मग मी माझ्या शाळेचा युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकतो व लॉग इन करतो. तुम्ही पण अशा पद्धतीने लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. शाळेची प्राथमिक माहिती जसं की प्रिन्सिपलचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, शाळेचं लोकेशन वगैरे ह्या गोष्टी दाखवतील. आपलं जे काम आहे ते वर इथे आहे. हे जे वर मेनू दाखवत आहे, तर या मेनूवर आपलं काम आहे. त्यामध्ये हा जो मेनू आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्याचं नाव एक्सेल आहे. या एक्सेलमध्ये आपलं काम आहे. बघा, मग काय करायचं आता, सर्वात आधी आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती भरायची. ती माहिती भरत असताना आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्येच माहिती भरणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याजवळ विद्यार्थ्याचा आधार कार्ड आणि शाळेतील जो जनरल रजिस्टर क्रमांक आहे तो आपल्याकडं असणं आवश्यक आहे. बघा, मग आता काय करायचं, आपण या एक्सेलवर यायचं. एक्सेलवर आल्याच्या नंतर आपल्यासमोर काही मेनू दाखवते. यामधले दोन मेनू महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. एक आहे डाउनलोड पर्सनल आणि दुसरं आहे अपलोड पर्सनल. पहिली जी आपली प्रक्रिया आहे किंवा पहिली जी स्टेप आहे ती आपल्याला हे जे पर्सनल आहे, पर्सनल म्हणजे जे विद्यार्थ्याची माहिती भरण्याचा फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं की मी या पर्सनलवर आता क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं माझ्यासमोर एक पुढचं पेज ओपन होईल. आणि हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपण इथून क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि इथे समोर तुम्ही पाहू शकता डाउनलोड फाईल आहे. या डाउनलोड फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर आपल्या कम्प्युटरमध्ये एक फाईल डाउनलोड होईल, ती आपण डाउनलोड करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर एक फाईल डाउनलोड झालेली आहे आणि इथे दाखवलेलं आहे. फाईलचं नाव पण दिलेलं आहे. बघा, इथे फाईलचं नाव काय देते, MIN आहे आणि पुढे शाळेचा एवढाच क्रमांक आणि समोर तारीख व त्या फाईलचं नाव देते आणि एक्सेलमध्ये ही फाईल असते. आता बघा, ही फाईल आपल्याला ओपन करायची. ही फाईल कुठे डाउनलोड होते, तर एकतर आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये किंवा जर डाउनलोड फोल्डरमध्ये सापडत नसेल तर ब्राउझर ओपन करा आणि Ctrl+J प्रेस करा. आपल्यासमोर ती फाईल एक्सेलमध्ये दाखवेल. तर ती एक्सेलमधली फाईल आपल्याला ओपन करायची. आणि जर डाउनलोडमध्ये गेलो आपण आपल्या दिस PC नंतर डाउनलोड फोल्डर, तर इथे पण आपल्याला त्याच नावाने ती फाईल दाखवेल. अशा पद्धतीने ही फाईल आपल्याला दाखवेल. आता ही फाईल आपल्याला ओपन करायची. याच्यावर डबल क्लिक करून आपण ओपन करू शकतो. अशा पद्धतीने ओपन करा. फाईल ओपन केल्याच्या नंतर एकतर हा डायलॉग बॉक्स दाखवेल किंवा वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर येईल. जसे की मी तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीने तुमच्या समोर येईल. तुम्हाला सुरुवातीला इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर इथे या एडिटिंगवर क्लिक करायचं आहे. हे दोन ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा तोच डायलॉग बॉक्स आपल्यासमोर ओपन होईल. बघा, मग आता हे आल्याच्या नंतर आपण हा जो डायलॉग बॉक्स आहे, हा डायलॉग बॉक्स आपण समजून घेऊया याच्यामध्ये नेमकं करायचं काय. बघा, काही ऑप्शन दिलेले आहेत. सर्वात आधी इथे वर फुलीचं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे हा डायलॉग बॉक्स कसा बंद करायचा याच्यासाठी हे दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे. आणि नंतर पुढे दिलेलं आहे इन्सर्टचं एक टॅब दिलेलं आहे, नंतर अपडेटचं एक टॅब दिलेलं आहे, डिलीटचं एक टॅब दिलेलं आहे आणि खाली सेव्ह अँड क्वाईटचं एक टॅब दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे वरचं आपल्याला हा डायलॉग बंद करण्यासाठी, इन्सर्टचा जो आहे तो नवीन विद्यार्थ्याची माहिती टाकण्यासाठी खाली जी एक्सेल शीट आहे त्यामध्ये, आणि अपडेटचा जो आहे हा अपडेटचा आपल्याला इथे माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये जर पुन्हा बदल करायचा झाला तर हा अपडेटचा आहे.
आणि डिलीटचा आहे, जर एखादी माहिती भरली आणि पुन्हा जर ते डिलीट करायचं तर त्यासाठी हा डिलीटचा ऑप्शन आहे. आणि सेव्ह आणि क्वाईट करण्यासाठी आपल्याला हे खाली ऑप्शन दिलेले आहे इथे. अशा पद्धतीने या पर्यायाचा आपण वापर करायचा. आता जसं की मला एका विद्यार्थ्याचं नाव या शीटमध्ये ॲड करायचं, माहिती भरायची, तर मला इन्सर्ट या टॅबवर क्लिक करून इथे क्लिक करून मला त्या विद्यार्थ्याची माहिती इन्सर्ट करावी लागणार आहे. बघा मी आता ती प्रक्रिया करत आहे. जसं की मी इन्सर्ट या टॅबवर क्लिक केलं तर माझ्यासमोर ह्या अशा पद्धतीची विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी ऑप्शन येतात. आता मला इथे काय करायचं आहे, एक एक माहिती भरायची आहे विद्यार्थ्याची. जसं की स्टुडंट नेम, इथे दिलेले फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम या फॉर्मॅटमध्ये. नंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, नंतर आईचं नाव, नंतर आपल्याला जनरल रजिस्टर नंबर विचारेल, नंतर डेट ऑफ ॲडमिशन, नंतर इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड म्हणजे वर्ग पहिला, नंतर देणार आहे रिलिजन काय त्याचा धर्म, आणि कास्ट कॅटेगरी. अशा पद्धतीने ही माहिती भरायची आहे आपल्याला. जसं की मी एका विद्यार्थ्याची आता इथे ही संपूर्ण माहिती तुमच्यासमोर भरतो. मी फास्टमध्ये भरत आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत असताना आपल्याला फक्त 4 वर्षाची माहिती आपल्यासमोर येते, कारण आपण फक्त 2017 ते 20 या कालावधीमधलेच विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये दाखल करू शकतो या चालू शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये. त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीचे ऑप्शन येतात. इथे डिव्हिजनमध्ये आपल्याला त्याचा डिव्हिजन म्हणजे तुकडी टाकायची, 1 2 3 जे काय आहे ते. जर एकच असेल तर एकच टाकायचे आपल्याला. इनिशियल स्टँडर्ड फर्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक डायलॉग बॉक्स येईल. मायक्रोसॉफ्ट एक्सेल रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली, म्हणजे आपण जी माहिती टाईप केली होती ती इन्सर्ट झालेली आहे. आता ही माहिती इन्सर्ट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं की माझ्याकडे जेवढे मुलं होते तेवढ्या सर्व मुलांची माहिती मी अशा पद्धतीने इन्सर्ट केलेली आहे. आणि आता ही आपल्याला आपल्या पोर्टलला अपलोड करायची. तर त्याच्यासाठी काय करायचं, इथे ओके करायचं. इथं सेव्ह केलेलं आहे आपण. सेव्ह केल्याच्या नंतर क्लोज करायचं आहे. इथून क्लोज. ह्या अशा पद्धतीची विंडो पुन्हा आपल्यासमोर दिसेल. तर आता इथे नंतर आता काय करायचं, आपल्याला हा डायलॉग बॉक्स इथे पाहू शकता. इथून तुम्ही हा बंद करायचा आहे आणि बंद केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. आता काय करायचं आपल्याला, ही जी फाईल आहे ही फाईल एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायची. मग त्याच्यासाठी काय करायचं, आपण इथं उजव्या कोपऱ्यात जायचं. इथं उजव्या कोपऱ्यात गेल्याच्या नंतर आपल्यासमोर फाईल हे ऑप्शन आहे. इथे पाहू शकता तुम्ही हे फाईल जे ऑप्शन आहे, या फाईलमध्ये जायचं. फाईल मेनूमध्ये इथे जाऊन सेव्ह ॲज करायचं. इथे सेव्ह ॲज करायचं आहे आणि सेव्ह ॲज केल्याच्या नंतर आपल्याला एक लोकेशन निवडायचं कुठे सेव्ह करायची. जसं की डेस्कटॉपला फाईल सेव्ह करत आहे, तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या लोकेशनला फाईल सेव्ह करू शकता. आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की फाईल नेम तुम्ही आहे तसंच राहू द्यायचं आहे, परंतु खाली जे सेव्ह ॲज टाईप आहे म्हणजे फाईलचा जो प्रकार आहे तो बदलायचा आहे. तो कोणता घ्यायचा आहे, इथे घ्यायचा आहे आपल्याला CSV. बघा याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं CSV कॉमा डिलिमिनेटेड फाईल. अशा पद्धतीचा जो फॉर्मॅट आहे फाईलचा तो सिलेक्ट करायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही हा फॉर्मॅट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर CSV कॉमा डिलिमिनेटेड या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायची आहे. पहा मी सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे ते नाव परत आलेलं आहे. आता ही फाईल आपण आपल्या एका स्पेसिफिक लोकेशनला, जसं की मी माझ्या डेस्कटॉपला सेव्ह करत आहे, तुमच्या कम्प्युटरमध्ये एका फोल्डरमध्ये सेव्ह करायचं. आता ही फाईल डेस्कटॉपला CSV कॉमा डिलिमिनेटेड फाईल फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेली. तुम्ही इथे वर पाहू पण शकता. ही इथे फाईल ही त्याच नावाने सेव्ह झालेली आहे. आता आपली सर्व माहिती टाईप करणं झालेली आहे. जसं की मला वापस परत स्टुडंट पोर्टलला जायचं आहे, तिथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर पुन्हा त्याच मेनूमध्ये यायचं जो की आपला एक्सेल नावाचा मेनू होता. याच मेनूमध्ये आपल्याला यायचं आहे पुन्हा आणि इथे येऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पुन्हा पूर्वीसारखे ऑप्शन येतील. तर सुरुवातीला आपण डाउनलोड पर्सनल केलं होतं, आता आपल्याला अपलोड पर्सनल करायचं आहे. इथे ऑप्शन पाहू शकता तुम्ही, अपलोड पर्सनल आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून आपली जी फाईल आहे ती अपलोड करायची आहे. जसं की मी आता इथे अपलोड पर्सनल करतो
इथे आपल्यासमोर आलेलं आहे स्टेप 1. स्टेप 1 म्हणजे इथे दिलेलं आहे चूज फाईल. मग इथे आपल्याला फाईल सिलेक्ट करायची आहे. इथे खाली काही सूचना दिलेल्या आहे. फाईल CSV फॉर्मॅटमध्ये असावी जी की आपण कन्वर्ट केली. ते अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि अपलोड करायची. मग स्टेप 1 आपण करूयात. जसं की मी इथून फाईल सिलेक्ट करत आहे. इथे आता आपल्यासमोर ते लोकेशन ओपन होईल आपल्या कम्प्युटरचं. तर आपण काय करायचं, आपण कुठे फाईल सेव्ह केली होती, जसं की मी माझ्या डेस्कटॉपवर केली होती. डेस्कटॉपवर क्लिक करेल आणि ती फाईल ओपन करेल. हे पहा, डेस्कटॉपवर क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर माझ्या डेस्कटॉपच्या सर्व फाईली ओपन झाल्या आणि इथे एक्सेलची फाईल दाखवत आहे, जी की आपण इथे सेव्ह केली होती CSV फॉर्मॅटमध्ये. आता हिला सिलेक्ट करायचं आणि ओपन करायचं, अपलोड करायचे. अशा पद्धतीने आपण इथे सिलेक्ट करून हे जे खाली ओपनचं ऑप्शन आहे इथे अपलोड करण्यासाठी, याला क्लिक करायचं. आता इथे पहा, त्या फाईलचं नाव दाखवत आहे. आपण जी फाईल सिलेक्ट केली होती ती नाव, आणि याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता की समोर CSV नावानं फॉर्मॅट दाखवत आहे. म्हणजे आपल्याला फक्त CSV फॉर्मॅटच अपलोड करायचं आहे. स्टेप 1 कंप्लीट करायची आहे. अशा पद्धतीने थोडा वेळ घेऊन फाईल अपलोड होईल. बघा, आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. अपलोड स्टेप 1 इज कम्प्लिटेड. म्हणजे आपली स्टेप 1 कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेप आहे जी दुसरी, ती करायची आपल्याला. त्याच्यासाठी इथे या ओकेवर क्लिक करा आणि हा डायलॉग बॉक्स नाहीसा करा. बघा, आता पहिली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे. तेव्हा आपल्याला काय करेल, सर्व मुलांचे नाव दाखवेल. जसं की मी इथे एकच नाव घेतलं होतं, त्यामुळे माझ्यासमोर एक नाव दाखवत आहे. त्याचा जनरल रजिस्टर नंबर, नाव आणि पुढे भरलेली माहिती अशा पद्धतीने आपल्याला दाखवेल. हे नाव आपल्याला स्टुडंट पोर्टलला अपलोड करायचे आहे. ही फायनल स्टेप आहे. बघा, त्याच्यासाठी मग सेकंड स्टेपवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे नाव स्टुडंट पोर्टलला अपलोड होईल. जसे की मी आता इथे क्लिक करते. बघा, आता माझ्यासमोर माझ्या शाळेतील पहिल्या वर्गातील सर्व मुलांची नावे आलेली आहेत. जसे की मी आतापर्यंत जेवढी मुलांची नावं टाईप केली होती ती सर्व मुलांची नावं माझ्यासमोर आलेली आहेत. आणि इथे समोर स्टेटस दाखवलेलं आहे ॲक्सेप्टेड. म्हणजे ही सर्व मुलं पोर्टलला आता ॲक्सेप्ट झालेली आहेत आणि ऑनलाईन झालेली आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे नाव ऑनलाईन करायचे आहेत. बघा, हे नाव ऑनलाईन करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जनरल रजिस्टर नंबर पुन्हा येऊ नये. त्याचबरोबर आपण जेव्हा माहिती टाईप करतो एक्सेल फाईलमध्ये, त्यांना टाईप न करता जो डायलॉग्स बॉक्स दिलेला असतो तिथूनच इन्सर्ट करावे. कारण त्यामध्ये वेगळा फॉर्मॅट किंवा स्पेस किंवा इतर काही गोष्टी येता कामा नये. अशा पद्धतीची माहिती टाईप करून आपल्याला ही अपलोड करायची आहे. आता हे झाल्याच्या नंतर सरळ आपल्याला लॉग आउट करायचं आहे आणि ही मुलं आपल्या पोर्टलला ऑनलाईन दिसतील. पुन्हा आपण जेव्हा लॉग इन करू, आपल्याला यांचं जे डिटेल आहे ते अपडेट करायचं आहे. म्हणजे की आधार कार्डचा नंबर जो अजून टाकलेला नाही आपण, तो अपडेट करायचा. मग स्टुडंट एंट्रीमध्ये यायचं, अपडेट स्टुडंट डिटेल्समध्ये यायचं आणि तिथून आपण अपडेट करू शकतो. त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मी, व्हॅलिडेट कसे करायचे आणि अपडेट कसे करायचे या संबंधित. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.